मुलांच्या शिक्षणासाठी लोक घर घेऊन ठेवतात. जेव्हा त्याचं शिक्षण जवळ येईल त्यावेळेस मी हे लिक्विडेट करीन आणि तिथे मी त्याचे एज्युकेशनची फीस भरीन. सो हे किती योग्य आहे? की शिक्षणाच्या वेळेस ते घर विकलं पण गेलं पाहिजे आणि विकताना ते ज्या रेटला विकलं पाहिजे त्या रेटला ते विकता आलं पाहिजेत. खूप वेळा असं होतं की ज्या रेटला म्हणजे जो प्रॉपर्टीचा रेट चालू आहे त्या रेटमध्ये घर विकलंच जात नाही, तर डिस्ट्रेसमध्ये विकावं लागतं. दुसरा सगळ्यात मोठा प्रॉपर्टीचा डिसएडव्हान्टेज की प्रॉपर्टीला मी पार्शली विकू शकत नाही. म्हणजे मला पैशांची, माझ्या घराची किंमत 1 करोड रुपये, पण मला गरज आहे ऍडमिशनसाठी 10 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये इन्स्टॉलमेंटमध्ये मला द्यायचे. मला घर इन्स्टॉलमेंटमध्ये विकता येत नाही, मला ते पूर्ण विकावं लागतं. सो हे कन्सिडर करायलाच हवंय प्रत्येकाने. मुळात प्रॉपर्टी इन्व्हेस्टरला ना त्याची प्रॉपर्टीने किती कंपाऊंडिंग रिटर्न दिले ना हेच माहिती नसतं. लोक फक्त माझी एवढ्या व्हॅल्यूला मी घेतलेलं आणि आता त्याची व्हॅल्यू एवढी झालेली, पण हे होताना किती वर्ष लागलीत पट बघतात, पण किती वर्ष लागली त्या वर्षामध्ये पर्सेंटेज रिटर्न किती आले जे आपण सगळ्या प्रोडक्टमध्ये बघतो की रेट ऑफ रिटर्न काय, इथे रेट ऑफ रिटर्न बघितलेच जात नाही. आणि खूप वेळा हे रेट ऑफ रिटर्न सिंगल डिजिटमध्ये असतात. खूप वेळा दिसलंय की एफडीचे पण कधी कधी रिटर्न्स मिळत नाही प्रॉपर्टीजमध्ये. लोक कन्सिडरच करत नाही, लोकांना फक्त पट कळतं.